नमस्कार. महाराष्ट्रात राजकारणावर चर्चा झाली नाही असं कधीच होणार नाही, कारण राजकारण हा महाराष्ट्राच्या मातीचा आवडता विषय आहे. अगदी गावातल्या पारावरच्या कट्ट्यावर माणसं बसून असतील तर ते तामिळनाडूत DMKच्या किंवा AIADMKच्या एवढ्या सीट आल्याच कशा यावर रंजकपणे चर्चा करतील. ज्या राजकीय विषयाशी आपलं देणं घेणं नाही त्यावरही चर्चा करणे हा महाराष्ट्रीयन माणसांचा आवडता विषय आहे. तो स्वभाव बनला आहे. कोरोनाच्या काळात देखील राजकारणाचे विषय असे चर्चेला आले आहेत. जवळपास सगळेच विषय राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे ठरत आहेत. आता निवडणुकांचा हंगाम जवळ येतोय. पदवीधरच्या निवडणुका जवळ आहेत. 3 पदवीधरच्या विधानसभा मतदारसंघात या निवडणुका होणार आहेत. त्यासोबत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि काही महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकात काय चित्र असेल याविषयीची चर्चा सगळीकडे चालूच असते. आता मराठवाड्यामध्ये औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक आणि मराठवाडा पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक याची चर्चा जोर धरू लागली आहे. पदवीधरमध्ये काय गणित असेल, कोण उमेदवार असतील यावर आता लोकांनी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. पदवीधरमध्ये सध्याचे आमदार सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल का यापासून ते भाजपचा उमेदवार कोण असेल यावरचे खल सुरू आहेत. आपण याआधी उमेदवारी कोणाकोणाला मिळू शकते यावर चर्चा केलेली आहे. आता ही उमेदवारी कशी मिळेल, कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर मिळेल, कोणते निकष असतील, किंबहुना राजकीय पक्षांनी कोणकोणत्या निकषावर आपले उमेदवार नक्की करावेत हे स्पष्ट होणार आहे. आपण तोच विषय जरा तपशीलवार समजून घेऊया. थोडंसं आकडे बघावे लागतील आणि थोडीशी सामाजिक स्थिती बघावी लागेल. निवडणूक पदवीधरची आहे त्यामुळे जातीपातीचं गणित यात फारसं येणार नाही असं वाटत असलं तरीही जातीपातीची गणितं ही प्रत्येक निवडणुकांप्रमाणे येत राहतातच. आता आपण जरा निवडणुकीच्या आकड्यावरती जाऊया. आजवर म्हणजे ऑनलाईन नोंदणी झालेली आणि आधी नोंदणी केलेली एकूण पदवीधर मतदारांची नोंदणी ही 3,55,000च्या घरात झालेली आहे. आकडा मागे पुढे होऊ शकतो, 2-4 हजारांनी फरक पडू शकतो आणि ऑनलाईन चालू असताना अजून एक 10,000ची भर पडेल असं आपण गृहीत धरूया. साधारणतः 3,55,000 आज झालेली अधिक 10,000ची ग्रोथ असं मिळून 365-370 पर्यंत पदवीधरांची नोंदणी मतदार म्हणून या निवडणुकीमध्ये होऊ शकते. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की औरंगाबाद जिल्हा हा सर्वाधिक मतदारांचा जिल्हा ठरतो आहे. औरंगाबादमध्ये आत्तापर्यंत 98,000च्या आसपासची नोंदणी झालेली आहे आणि अगदीच जिल्हानिहाय आकडे बघायचे असतील आपल्याला कोणत्या जिल्ह्यात किती झालं आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 98,255 इतकी नोंदणी झालेली आहे. जालना जिल्ह्यामध्ये 25,680 इतकी नोंदणी आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये हा भौगोलिकदृष्ट्याही छोटा आणि नोंदणी म्हणूनच छोटा, सर्वात कमी 15,936 इतकी नोंदणी आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 31,112 इतकी नोंदणी आहे. काही जिल्हे महत्त्वाचे आहेत त्यामध्ये नांदेड जिल्हा एक महत्त्वाचा ठरतो ज्यामध्ये जवळपास 43,667 इतकी नोंदणी झालेली आहे. लातूर जिल्ह्यात 38,475 इतकी नोंदणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा असलेला म्हणजे तो बीड जिल्हा, कारण त्याची नोंदणी औरंगाबादच्या खालोखाल सर्वाधिक आहे. तिथे 61,162 इतकी नोंदणी झालेली आहे. म्हणजे औरंगाबादच्या खालोखाल औरंगाबाद 98 आणि बीड 61,000 हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो आणि तिसऱ्या क्रमांकाचा नांदेड हा जिल्हा येतो. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 32,160 इतकी नोंदणी झाली आहे. ही मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याच्या नोंदणीची आत्ताची स्थिती आहे. औरंगाबाद हे मुख्य केंद्र आहे. लाखाच्या आसपासचा मतदार इथे आहे. 3.5 लाखापैकी 1 लाख मतदान एकट्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे औरंगाबादचा मतदार हा एकूण निवडणुकीवर प्रभाव टाकणारा आहे. खालोखाल बीड, त्या खालोखाल नांदेड आणि त्या खालोखाल लातूर अशी ही या निवडणुकीवर प्रभाव टाकणारी जिल्हे आहेत. आता मराठवाडा आहे
तो मराठवाडा हा 2 भागामध्ये या निवडणुकीच्या अनुषंगानं विखुरला जातो. म्हणजे औरंगाबाद, जालना आणि परभणी असा एक पट्टा येतो, तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद असा एक पट्टा येतो. बीडचा एक स्वतंत्र भाग आहे. ज्या नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद असा जर विचार केला आपण, तर नांदेडमधली एकूण 43,000 आसपास, लातूरची 38,000च्या आसपास आणि उस्मानाबादची जर आकडा आपण बघितला तर तो 32,000च्या आसपास. म्हणजे जवळपास 1,00,000च्या वरचं मतदान या 3 जिल्ह्यामध्ये येतं. 1,00,000 एकट्या औरंगाबादमध्ये येतं, त्यात जालना ॲड केलं तर ते 1,25,000 होऊन जातं. परभणी ॲड केल्यावर हे 1,50,000पर्यंत गणित जातं. हे जे झोन आहेत, हे झोन तुम्हाला मी रेल्वे एक ट्रॅक आहे आणि तो तिकडचा एक भौगोलिकदृष्ट्या जवळचा असलेला ट्रॅक आहे. ते दोन्ही ट्रॅक तुम्हाला मी सांगतोय की हे दोन्ही ट्रॅक या निवडणुकीवर परिणाम साधत असतात. आता सध्याचे आमदार जे आहेत सतीश चव्हाण, त्यांनी औरंगाबादेत केलेली नोंदणी किंवा औरंगाबादेतला त्यांचा समर्थक अधिक त्यांचा गृहजिल्हा असल्यामुळं उस्मानाबाद आणि लातूरच्या परिसरामधून त्यांना अधिक समर्थन मिळत आलेलं आहे. च्यासोबत औरंगाबादचं बळ आहे. त्यामुळे सतीश चव्हाण हे 2 निवडणुकांमध्ये विजयी झालेले आहेत. भाजपच्या गोटामध्ये एक चर्चा अशी आहे की सतीश चव्हाणांचं ज्या भागात प्राबल्य आहे औरंगाबाद वगळता, त्याच भागात प्राबल्य असलेला एखादा उमेदवार दिला गेला तर अधिक चांगलं होईल. त्यामुळं भाजपमधून अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. दुसरं एक नाव आहे ज्यांना मिळू शकतं उमेदवारी, ते म्हणजे प्रवीण घुगे, जे ओबीसी आहेत आणि ओबीसीला उमेदवारी दिली गेली तर मोठा फरक पडेल असाही एक तर्क मांडला जातो आहे. आणि तिसरं नाव आहे शिरीष बोराळकर, ज्यांच्या उमेदवारीबाबतची चर्चा देखील आता सुरू आहे. शिरीष बोराळकर हे ब्राह्मण आहेत, प्रवीण घुगे हे ओबीसी आहेत, तर अरविंद पाटील निलंगेकर हे मराठा आहेत. आता ह्या जातीची समीकरणं आपण कितीही ठरवलं की पदवीधर ची निवडणूक आहे, त्यामुळं जागरूक मतदार असतो, वेल एज्युकेटेड मतदार असतो आणि तो जातीपातीचा विचार करत नाही. तरीही असा विचार केला तरीसुद्धा आपल्याला ही जातीची गणितं समजून घ्यावी लागतील, जी भाजपची उमेदवारी ठरवताना देखील परिणामकारक ठरणार आहेत आणि राष्ट्रवादीची उमेदवारी देखील ठरवताना ते परिणामकारक ठरणार आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेचा मुद्दा या चर्चेमध्ये येत नाही आहे, कारण ही निवडणूक लढणे हा शिवसेनेचा स्वभाव नाही आणि काँग्रेस दूरपर्यंत या जागेचा विचार करताना आपल्याला दिसत नाही. आता आपण थेट जातीच्या समीकरणावर येऊ, ज्यावर भाष्य करायला नको असतं पण ते दुर्दैवाने करावं लागतं. मी काही जातीनिहाय मतदानाची आकडेवारी सांगतोय, जी तशीच असेल असं नाही, पण साधारणतः अंदाज या जवळपासचा असेल. थोडाफार फरक होऊ शकतो 2-4% पण मोठा फरक पडण्याची शक्यता कमी आहे. आपल्याकडं सर्वाधिक मतदान असतं ते मराठा समाजाचं आणि या निवडणुकीमध्ये साधारणतः 1,00,000च्या आसपास मराठा पदवीधर मतदार आहे. 1,00,000 मराठा पदवीधर मतदार आपण असा गृहीत धरला तर तो एका जातीचा असलेला हा एकमेव मतदार आहे, म्हणून तो सर्वोच्च संख्येचा मतदार, सर्वोच्च संख्येची जात असं म्हणावं लागेल. पण त्यात ओबीसी हा जो एक फॅक्टर आहे तो अधिक संख्येने येतो. तो 1,15,000च्या आसपास ओबीसीची एकूण मतांची संख्या याच्यामध्ये आहे. आता आपण ज्या ब्राह्मण समाजाचा विचार करतो ना की 4% जो वर्ग आहे तो या निवडणुकीत जराशी जास्त संख्या घेऊन आहे. जवळपास 45,000 मतदान ब्राह्मण समाजाचं पदवीधरांचं इथे नोंदवलं गेलेलं आहे आणि हे मतदान हे दुसऱ्या अन्य जातींपेक्षा अधिक आहे, कारण 25 ते 27,000च्या आसपास आपल्याला मुस्लिम मतं सापडतील आणि 25 ते 30,000च्या आसपास आपल्याला दलित मतं सापडतील. 30,000च्या आसपासची संख्या असू शकते. दलित मतांची संख्या 30,000, मुस्लिम मतांची संख्या 25,000, ब्राह्मण मतांची संख्या 45,000, ओबीसी 1,15,000च्या आसपास आणि 1,00,000 मराठा समाज, अशी ही विभागणी या निवडणुकीमध्ये होते आहे. आता जेव्हा राष्ट्रवादीचा उमेदवार मराठा मतांच्या प्राबल्यावर निवडून यायचा प्रयत्न करेल तेव्हा तितकंच एक विकेंद्रीकरण, जसं एका जातीचं केंद्रीकरण होत असतं तशा अन्य जाती देखील लगेच एकत्रित येत असतात. तसं ओबीसीचं होणारं एकत्रीकरण हा देखील चिंतेचा विषय असणार आहे. ब्राह्मण आणि ओबीसी यांचं एकत्रीकरण, यांची बेरीज केली असता ही मतांची संख्या 1,60,000च्या आसपास जाते.
ही 1,60,000च्या आसपास जाणारी संख्या ही मोठी आहे आणि ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या चिंतेमध्ये भर घालणारी आहे. मराठा मतं 100%, जसं ओबीसी मतं 100% भाजपला मिळतील अशी शक्यता नसते, तशी मराठा मतं 100% राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला मिळतील अशीही शक्यता राहत नाही. मग त्यातल्या त्यात भाजपची मोठी मराठा नेते जे आहेत, जशी लातूरला संभाजी पाटील निलंगेकर आहेत, जालन्यामध्ये बबनराव लोणीकर आहेत, जालन्यामध्येच रावसाहेब पाटील दानवे आहेत, बीडमध्ये सुरेश धस आहेत, आर.टी. देशमुख आहेत, लक्ष्मण पवार आहेत, ही जशी मोठी नेते भाजपकडे आहेत, ज्या नांदेडचे खासदार मराठा आहेत, तर ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून 10-15% मतं ही सहजपणे भाजपकडे जाऊ शकतात. आपण ही कमीत कमी संख्या धरलेली आहे. असं झालं तर विद्यमान आमदार सतीश चव्हाणांच्या चिंतेमध्ये वाढ होऊ शकते, कारण सतीश चव्हाणांचं आत्तापर्यंतचं राजकारण हे प्रो मराठा राहिलेलं आहे आणि याच कारणामुळं सतीश चव्हाणांच्याकडून हा बाकीचा मतदार दुरावू शकतो. यात मुस्लिम मतांची संख्या सतीश चव्हाणांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण MIMनं जर ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर तोही मतदार मोठ्या प्रमाणावर MIMकडे जाऊ शकतो. या निवडणुकीत 3.5 लाख मतं आहेत. आत्तापर्यंत प्रमाणात 60% मतदान या निवडणुकीमध्ये होत असतं. म्हणजे साधारणतः आपण असं गृहीत धरूया की 2 लाख ते 2 लाखाच्या वर काही असं मतदान इथे होईल आणि विजयी होण्यासाठी 1,05,000 1,10,000 इतकी मतं घ्यावी लागतील. 60% हिशोब धरला, 1,60,000च्या 60% पकडलं तर 60 अधिक 30 90 ते 92,000 ही भाजपची वोट बँक ठरू शकते आणि अशा स्थितीमध्ये राष्ट्रवादीला धक्का लागू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर वेगळे काही पर्याय आहेत. चेहरा बदलणे म्हणजे विकेट पडत नसेल, रिझल्ट येत नसेल तर बॉलर बदलून बघायचा असतो, तसं राष्ट्रवादीला उमेदवार बदलून बघण्याची एक शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी आपला मराठा उमेदवार न देता ओबीसी उमेदवाराचा विचार करू शकते आणि त्यात निलेश राऊत यांचा नंबर लागू शकतो. निलेश राऊत एक तर तरुण चेहरा आहे, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळलेला आहे, इंटेलेक्च्युअल लोकांमध्ये तो चेहरा परिचित आहे. औरंगाबाद आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये राऊतांचा एक चांगला संपर्क आहे, त्यामुळे राऊतांच्या विचार इथे होऊ शकतो. दुसरा पर्याय म्हणजे राष्ट्रवादीचे तगडे नेते नरेंद्र काळे, ज्यांनाही उमेदवारी निवडणूक लढवायची आहे, तेही एक तगडा पर्याय म्हणून ठरवू शकतात. सतीश चव्हाणांनी आजवर अनेक मराठा नेत्यांचं शिरकाण मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये केलेलं आहे. विनायकराव पाटलांचा नातू त्यांच्या विरोधामध्ये आहे. मुळे परिवार मधुकरांना मुळे, अत्यंत श्रूढपणानं ही संस्था मधुकरांना मुळेंच्या ताब्यातून घेण्यात आलेली होती, त्याही परिवाराचा विरोध आहे. राष्ट्रवादीमधला एक मोठा गट सुधाकर सोनवणेंच्यासारखा जो सतीश चव्हाणांच्या विरोधात जाऊ शकतो. याचा फटका देखील सतीश चव्हाणांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. निलेश राऊत किंवा नरेंद्र काळे यांच्यासारखा चेहरा पुढे केला गेला तर हा जो राष्ट्रवादीला मानणारा मराठा समाजाचा एक समूह आहे, तो समूह राष्ट्रवादीच्या सोबत काँग्रेसच्या सोबत जाऊ शकतो. मानसिंग पवारांच्यासारखा मोठा उद्योजक आहे, ज्यांना सतीश चव्हाणांनी खरोखरच अत्यंत अपमानास्पद वागणूक दिलेली आहे, यांची एक मोठी इज्जत त्या समाजामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे. मानसिंग बापूंच्या विषयामध्ये तर सतीश चव्हाण ज्या पद्धतीनं वागलेले आहेत ते मानसिंग बापू विसरणं शक्य नाही, सुधाकर सोनवणे विसरणं शक्य नाही, विनायकराव पाटलांच्या नातवाला ते विसरणं शक्य नाही, की मधुकरांना मुळे यांच्या परिवाराला ते विसरणं शक्य नाही. हा एक मोठा फटका सतीश चव्हाणांना बसू शकतो. अँटी इन्कम्बन्सी नावाचा एक प्रकार असतो, 12 वर्ष तुम्ही आमदार आहात, त्याचा एक फटका बसू शकतो. आणि मुख्य म्हणजे लोकांचा आक्षेप आहे तो सतीश चव्हाणांच्या वर्तनावरती. अत्यंत ॲरोगंटली बेफिकीरपणे सतीश चव्हाण वागत आलेले आहेत, तोही एक फटका सतीश चव्हाणांना बसू शकतो. हा बसायचा नसेल, जर मूळ मतदार कायम ठेवत ही जागा कायम राखायची असेल तर राष्ट्रवादीसमोर उमेदवार बदलणे हा एकमेव पर्याय उरतो आणि राष्ट्रवादी तो स्वीकारू शकतो. भाजपसाठी जर ब्राह्मण उमेदवार द्याल तर ओबीसी मतदान सगळंच्या सगळं त्या उमेदवाराला मिळेल अशी शक्यता नाही आहे. मराठा मत ब्राह्मण उमेदवाराला कितपत पडेल हाही प्रश्न आहे. त्यासोबत नागपूर आणि पुण्यामध्ये देखील ब्राह्मण उमेदवार देण्याच्या चर्चा सुरू आहेत. नागपूरच्या महापौरांना नागपूरचं तिकीट हवं आहे, तर राजेश पांडे नावाच्या व्यक्तींना पुण्याचं तिकीट हवं आहे. त्यांच्या पश्चात चरेगावकर आहेत आणि अशी अनेक नावं आहेत जी ब्राह्मणच आहेत. पण जर पुण्यात भोसले किंवा इंदापूरचे पाटील निवडले गेले तर मात्र काही वेगळा विचार होऊ शकतो. एक मराठा, एक ब्राह्मण आणि एक ओबीसी
असंही भाजपचं गणित असू शकतं. मग हे कुठे कुठे बसवायचं? औरंगाबादला जर ब्राह्मण कॅन्डिडेट दिला तर मराठा कॅन्डिडेट कुठे आणि ओबीसी कॅन्डिडेट कुठे याचा पण विचार करावा लागणार आहे. त्यामुळं ब्राह्मण कॅन्डिडेट औरंगाबादला की ओबीसी कॅन्डिडेट औरंगाबादला की मराठा कॅन्डिडेट औरंगाबादला याचाही विचार भाजप करेल. जर भाजपनं मराठा कॅन्डिडेट औरंगाबादला द्यायचं ठरवलं तर अरविंद पाटील निलंगेकरांच्यासारखा समर्थ पर्याय, संभाजी पाटील निलंगेकरांचे ते बंधू आहेत, एक उत्तम संघटक आहेत, त्यांचा पर्याय भाजप समोर असू शकतो. ओबीसी उमेदवार द्यायचं ठरलं तर प्रवीण घोगेंचा पर्याय असू शकतो आणि या चर्चेत नाव आहे शिरीष बोराळकर, ते ब्राह्मण म्हणून पर्याय असू शकतात. पण भाजपच्या कुठल्या उमेदवारांनी ही निवडणूक गांभीर्यानं घेतली आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि ज्या उमेदवारानं ही निवडणूक गांभीर्यानं घेतली असेल त्याच उमेदवाराला उमेदवारी मिळू शकते. रमेश पोकळे हा दुसरा मराठा पर्याय देखील भाजपच्या समोर उपलब्ध आहे. पण एकूण जातीची समीकरणं बघता आता जात आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या मतदारांची संख्या ही या निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याला कारणीभूत ठरणार आहे. आजच्या घडीला तरी ना राष्ट्रवादी, ना भाजप, ना अन्य कोणी यांची उमेदवारी नक्की नाही आहे. सचिन ढवळे यांची उमेदवारी नक्की आहे, जे प्रहारकडून लढू इच्छित आहेत. तर त्यांचे किती प्रभाव राहील हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही एकूण सगळी गणितं आणि भाजपच्या श्रेष्ठींची भूमिका ही देखील महत्त्वाची आहे. भाजपत आजकाल फरमान आल्यासारख्या निवडणुकांचे उमेदवार घोषित होत आहेत. स्थानिक नेत्यांना विचारात घेऊन देखील भाजपच्या श्रेष्ठींना ही नावं ठरवावी लागतील. जर स्थानिक नेत्यांचा विचार केला तर मराठवाड्यात ठरवताना हरिभाऊ बागडे, पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर यांच्या मतांचा विचार देखील करणं आवश्यक आहे. जसं नागपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि बावनकुळे आणि खास करून नितीनजी गडकरी यांच्या सल्ल्याची भाजपला गरज असते, तसं ते होईल असं अपेक्षित आहे. त्यामुळं आज तरी उमेदवारी नक्की नसली तरी ती कोणाला मिळेल यावरची चर्चा मात्र होत राहील. आपणही काही नवी माहिती आली तर अपडेट घेत राहू. नमस्कार.